नमस्कार फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं एसविरा क्रिएटरमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण इडली सांबर चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे मी इडली चटणी आणि सांबर याची रेसिपी थोडीशी वेगळी आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे सर्वप्रथम आपण सांबर बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी मुगाची डाळ, थोडीशी हरभरा डाळ आणि छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्ही मुगाच्या डाळऐवजी तुरीची डाळची क्वांटिटी वाढवू शकता, ह्याच्या उलटही घेऊ शकता। ही मुगाची डाळ मी ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी मी ह्या मुगाच्या डाळीची सांबर बनवत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी एक छोटं चिंचेचा तुकडा घेतलेला आहे आणि तसेच आपले सगळे खडे मसाले घेतलेले आहेत, जसं की लवंग, इलायची, दालचिनी हे सगळं घेतलेलं आहे। आणि इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे। एकेकांना टमॅटोपासून ॲलर्जी असते, त्यांच्यासाठी मी चिंचेचा वापर केलेला आहे। डाळ भाजली गेली की त्याचा एक खूप छान सुगंधित असा वास येतो आणि आपला सांबरलाही त्याची एक वेगळीच टेस्ट येते, खूप छान टेस्ट येते आणि आपली सांबर लवकर शिजलीसुद्धा जाते। आपली डाळ भाजून झालेली आहे। आता जे आपण डाळ वगैरे सगळे भाजून घेतलेलं आहोत ते एका कुकरमध्ये आपण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला डाळ स्वच्छ धुवून मग आपल्याला गरम पाणी घालून शिजवायचं आहे। मी स्वच्छ धुतलं आहे त्याला। आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालून घेऊयात आणि कुकरला 4 ते 5 शिट्टी काढून घेऊयात। डाळ शिजवताना आपण कांदासुद्धा घालणार आहोत आणि चिंचेचा तुकडाही त्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून आपल्या सांबरचं टेस्ट खूप छान येईल। कच्चा कांदा तुम्ही डाळीसोबत शिजवा, त्याच्याने सांबरला खूप छान टेस्ट येते। चटणी बनवून घेऊयात। इथे मी खोबरं घेतलेलं आहे। हे जे खोबरं आहे ते वाळलेलं खोबरं आहे, त्याला मी पाण्यामध्ये सोक करून ठेवलं आहे आणि मग वापरलं आहे। इथे खोबरं, हिरवी मिरची, शेंगदाणे, फुटाणे, पुदिना आणि कोथिंबीर, लसूण वगैरे सगळं घेतलेलं आहे। आता हे सगळं मी एका जारमध्ये ट्रान्सफर करून घेते आहे। फोडणीसाठी आपण तीळ आणि जिरे मोहरी घेतलेलं आहोत। सगळं मी मीठ वगैरे ह्यामध्ये ॲड करून घेते आणि मिक्सरला आपण हे व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे। सुरुवातीला न पाणी वापरता त्याला नीट ग्राइंड करून घ्या आणि नंतर पाणी ॲड करा, त्यामुळे तुमची प्रोसेस लवकर होईल चटणी बनवायची। मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे। हे बघा आपली चटणी किती सुंदर बनून झालेली आहे, त्याचा कलर पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे। आता आपण याला तडका देणार आहोत। इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जिरे मोहरी घालून घेणार आहोत। ते व्यवस्थित तडतडायला लागले की मग कढीपत्ता घालून थोडेसे लाल मिरच्या आणि वरून आपल्याला लास्टला सगळ्यात शेवटी तीळ घालून घ्यायचे। तिळामुळे खूप छान टेस्ट येते चटणीला। हे तडका आता आपण चटणीवर घालून घेऊयात। हे बघा किती छान अशी चटणी तयार बनून झालेली आहे, दिसायला किती सुंदर दिसतंय, खायला पण तितकीच टेस्टी झालेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स। आता आपण सांबरला तडका देणार आहोत। त्यासाठी मी इथे लाल मिरची, जिरे मोहरी, हळद, मोरिंगा पावडर आणि चिरलेला कांदा, तमालपत्र आणि वाळलेलं मिरच्या, सांबर मसाला सगळं काय घेतलेलं आहे। सांबर मसाला घेताना बिलकुलही कंजूसी करू नका। लसूण आणि अद्रकही मी परत घेतलेलं आहे। लसूण आणि अद्रकची पेस्टसुद्धा आपण घालणार आहोत। हे मोरिंगा पावडर आहे, ह्याचे मी बेनिफिट सांगते, हेल्थ बेनिफिट्स का आपण हे वापरायचं। हे हाय प्रोटीन कंटेंट आहे, हे डायबिटीज मेंटेन करण्यासाठी हेल्प करतं, हे वजन कमी करण्यासाठीही मदत करतं। ह्याच्यामध्ये आयर्न आणि फोलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं आणि हे आपल्याला हृदयविकारापासूनसुद्धा वाचवतं आणि हे आपल्या स्किनला आणि हेअरलासुद्धा खूप हेल्प करतं।
हे आपण कुठल्याही पदार्थामध्ये बनवताना एक छोटा चमचा ॲड करू शकतो रोजच्या जेवणामध्ये, किंवा तुम्ही गरम गरम पाण्यात सकाळी घेऊ शकता. हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला हे कुठून परचेस करायचं ते सांगेन. पण इकडे सांबरला तडका देऊयात. मी इथे तेल घेते आहे. सर्वात आधी तेल घेताना बिलकुल कंजूसी करू नका. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपण ह्यामध्ये जिरे मोहरी, तमालपत्र, तुम्ही वेगळ्या पातेल्यात सुद्धा फोडणी देऊ शकता. मी हे एका छोट्या पात्रामध्ये फोडणी देऊन कुकरमध्येच घालून घेणार आहे. हे बघा, हे मोरिंगा पावडर मी ह्यामध्ये ॲड करते आहे. तुम्ही तुमच्या जेवणातही कुठलेही भाजी वगैरे बनवताना हे घालू शकता. हळद. आता सांबर मसाला, भरपूर असं सांबर मसाला घ्यायचा आहे. बिलकुल कंजूसी करू नका, जेणेकरून आपल्या सांबारला खूप छान टेस्ट येईल. लाल मिरची आणि सगळ्यात शेवटी लाल तिखट. आपले जी डाळ शिजायला ठेवलेलं होतं त्यामध्ये मी ही फोडणी घालून घेतलेली आहे. आता आपण हे व्यवस्थित हलवत राहूयात. एक उकळी येईपर्यंत आपण ह्याला सतत ढवळत राहायचं आहे. जर आपण असं ढवळत राहिलो एक उकळी येईपर्यंत तर आपलं डाळ आणि पाणी हे व्यवस्थित मिक्स होईल. नाहीतर आपण जेव्हा सांबार बनवू तेव्हा डाळ एकीकडे खाली साचलेलं राहील आणि आपलं पाणी वरती राहील. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी चांगली येण्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली त्याला हलवायचं आहे एक उकळी येईपर्यंत. ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला दणकून उकळून घ्यायचं आहे. इडलीसाठी पीठ कसं भिजवायचं ते सांगते आहे. मी ते 2 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीनी 5 वाटी इडली रवा घेतलेला आहे. अर्धा किलो इडली रवाचं पाकिट आहे, त्यासाठी 2 वाटी उडीद डाळ. हे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजवून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला उडीद डाळ व्यवस्थित मिक्सरमध्ये काढून घेऊन ह्यामध्ये मिक्स करून ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही उडीद डाळ मिक्स करणार असतात त्यावेळेस पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे इडली रवामधून. तेव्हाच आपल्याला ते उडीद डाळचं जे पेस्ट तयार केलेलं असतो ते त्यामध्ये ॲड करून ठेवायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी आपलं व्यवस्थित पीठ असं फर्मेंटाईन झालेलं असेल. हे बघ, आपली कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान असेल. आता आपण इडली बनवणार आहोत. त्यासाठी मी एक पात्र इडली गॅसवर ठेवलेलं होतं, ते तुम्ही पाहिलाच असेल. त्यामध्ये पाणी व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. पूर्णपणे पाणी उकळल्यावरच आपण आपले इडलीचे प्लेट्स आतमध्ये ठेवायचे. जर आपण तसंच ठेवलं तर आपली इडली व्यवस्थित होत नाही, ती व्यवस्थित फुगली जात नाही. बॅटरमध्ये चिमूटभर सोडा आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित हलवून घेऊयात आणि प्लेटला तेल लावून त्याच्यामध्ये इडलीचं बॅटर सोडूयात. आपलं पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण हे इडलीचे प्लेट ठेवून देऊयात. एक 10 ते 15 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचेत इडल्या. मग आपण एका चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने ते आपण शिजलेत की नाही चेक करूयात. जर बॅटर त्याला बिलकुल चिटकत नसेल तर समजून जायचं की आपली इडली बनून झालेली आहे. हे बघा, याच्यावर बिलकुल बॅटर चिटकलेलं नाही आहे, म्हणजे आपली इडली बनवून रेडी झालेली आहे. हे आता गरमागरम इडली आपण काढून घेऊयात. मी आणखीन एक सांगायचं विसरले की जेव्हा आपण सांबारसाठी डाळ शिजून घेतो त्यावेळेस त्यामध्ये कच्चं लसूण टाकायचं आहे. त्याने आपल्या सांबारला खूप छान टेस्ट येते. ते कच्चं लसूण खायलाही खूप छान लागतं शिजलेलं. तुम्ही नक्की ट्राय करा.
हे बघा आपली इडली किती छान सॉफ्ट अशी बनवून रेडी झालेली आहे। गरमागरम इडली आता मी इथे सर्व करते। सर्व प्लेटमध्ये चटणी, सांबर आणि इडली। हे बघा माझं सुंदर असं प्लेट बनवून झालेलं आहे। गरमागरम इडली आणि सांबर तसंच चटणी मी इथे सर्व केलेलं आहे। खूप घमघमाट असा वास येतो याचा, कधी एकदा खाईन असं झालं आहे। चला तर मग अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी एस्विरा क्रिएटरला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद फ्रेंड्स।